नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? बरेच असतात, कारण नवरात्र आलेली आहे. नवरात्रामध्ये प्रत्येकजण आनंदीचा असतो. देवी बसलेली असती, घटस्थापना झालेली असती. घटस्थापना यावर्षी कंप्लीट 10 दिवसाची असणार. 11व्या दिवशी दसरा, 11व्या दिवशी उपवास सुटणार आहे. त्यामुळे ह्या वर्षी एक दिवस वाढलेला आहे उपवासासाठी. त्यामुळे प्रत्येकाला प्रश्न पडला असं 10 दिवस काय खायचं. 10 दिवस जास्त तळी तुळ्याला खायचं नाही, साधं सिंपल भाकरं करून खायची. वरईचं तांदूळ घ्यायचं आणि थोडंसं साबू तांदूळ घ्यायचं, हे मिक्स वाटायचं, जेणेकरून भाकर व्यवस्थित येते. जर साबू तांदूळ नाही टाकलं तर भाकर जरा तुटणार. त्यामुळं थोडं साबू तांदूळ टाकून वरईचं तांदूळ दळून घ्यायचं. मस्त अशा भाकरी होतात वरईच्या तांदळाच्या. चक्कीवरून दळून आणायचं, जिथं चक्की उपासाचं दळती तिथून दळून आणायचं. मस्त असं बारीक दळायचं. घरी पण दळलं तर बारीक सुजीच्या चाळणीनं चाळून घ्यायचं. मस्त बारीक पिठ्यात असतं आणि अशा छानपैकी भाकरी करायच्या. भाकरी पण एकदम छान होत असतात. थोडंसं मीठ टाकायचं आणि भाकर करून घ्यायची. थोडं थोडं पाणी टाकून भाकरीचं पीठ चांगलं मळून घ्यायचं. भाकरीबरोबर बटाट्याची भाजी करायची, शेंगदाण्याची चटणी करायची. एक दिवस भेंडीची भाजी पण चालते. भेंडीची भाजी करायची, लाल भोपळ्याची भाजी करायची. अशी मस्त भाकरीबरोबर लागत असते. संध्याकाळची फळं खायची. त्यामुळे ना 10 दिवस कसे निघून जाते तुम्हाला कळणार पण नाही. 10 दिवस उपासाचे कसे गेलेत. अशक्तपणा पण येणार नाही, कारण त्यामध्ये फळं खात राहायची. फळांनी एकदम विकपणा येत नाही अंगामध्ये. उपासाचे खूप काही पदार्थ बनवता येतात कमी तेलामध्ये. धपाटे बनवायचे बटाटा घालून किंवा लाल भोपळा घालून धपाटे बनवायचे. आप्पे बनवायचे, थोडं थोडं तेल टाकून आप्पे बनवायचे. ते पण एकदम मस्त असे छान लागत असतात. जास्त तळलेलं काही खायचं नाही. जास्त तळलेलं खाल्लं तर तब्येत 10 दिवस व्यवस्थित चालणार नाही. त्यामुळे जास्त करून भाकर खायची, भाजी खायची, काही वाटत नाही. मस्त असं जेवण होत असतं. आणि 9 दिवस कंप्लीट धरायचं. काही काहींचा 10व्या दिवशी सुटणार उपवास, काही काहींचा 11व्या दिवशी उपवास सुटणार. मस्त अशा भाकरी करायच्या एकदम छानपैकी. भाकरी पण एकदम छान येत असतात. जास्त तळलेलं पदार्थ खायचं नाही. खूप काही पदार्थ काढतात, भजी काढतात, काय काय काढतात. 10 दिवसाचा उपवास असतो, त्यामुळे जास्त तळलेले पदार्थ खायचं नाही. मस्त अशा भाकरी करायच्या आणि खायच्या. एकदम खायला पण एकदम अप्रतिम लागत असतात. भोपळ्याबरोबर, भेंडीबरोबर, बटाट्याच्या भाजीबरोबर. मस्त अशी छान भाकर झाली. दिसती का नाही छान? आता त्याच्याबरोबर आपण लाल भोपळ्याची भाजी कशी बनवायची ती बघूया. चला तर मग सुरुवात करूया भोपळ्याची भाजी बनवाय. जशी भोपळ्याची भाजी बनवतात तशीच बाकीच्या भाज्या बनवायच्या. मस्त असा भोपळा धुवून घ्यायचा, चिरून घ्यायचा, स्वच्छ धुतलाय. तेल घालून घ्यायचं, थोडं लाल मिरची टाकायची,
हिरव्या मिरचीचा ठेचा टाकायचा. तुम्हाला जिरी चालत असेल जिरी टाकायची, कोथिंबीर चालत असेल कोथिंबीर टाकायची. मी फक्त हिरवी मिरची टाकली. हिरव्या मिरचीला चांगलं परतून घ्यायचं खरपूस, त्यामुळं तिने एकदम चव भारी येत असते. काही टाकलं नाही तरी एकदम चविष्ट लागत असते. भोपळा टाकून घ्यायचा. बिगर पाण्याचा भोपळा शिजवायचा, पाणी टाकायचं नाही त्यामध्ये, कारण भोपळ्याला पाणी सुटत असतं. त्यामुळं पाणी टाकायचं नाही आणि झाकण ठेवून बारीक गॅसवरती शिजवून द्यायचं. चवीनुसार मीठ घालायचं. मस्त असा शिजवून द्यायचा. बारीक गॅसवरती शिजवला ना छानपैकी शिजत असतो. झाकण ठेवायचं, मस्त शिजून द्यायचा. अधूनमधून थोडा हलवायचा, जेणेकरून खाली लागलं नाही पाहिजे. कसं छानपैकी थोडंसं पाणी सुटले की नाही, भोपळ्याला पाणी सुटत असतं. मस्त असा शिजून घ्यायचा. जसा लाल भोपळा बनवला हिरव्या मिरचीमध्ये, तसं सगळ्या भाज्या बनवायच्या. भेंडी बनवायची, बटाट्याची भाजी बनवायची. अशा छानपैकी बनवून घ्यायच्या बिगर तेलामध्ये. खायला एकदम छान लागत असतं. मस्त बनवायच्या आणि खायच्या. मस्त असा छानपैकी शिजून झाला आहे. ताट करायचं, देवापुढं दाखवायचं आणि मग खायला सुरुवात करायची. काय माहिती देवीला पण उपवास असन, त्यामुळं ताटापुढं दाखवायचं आणि मग आपण खायला सुरुवात करायची. मस्त असं झालं की नाही, नक्की एक लाईक ठोका. मस्त खा आणि मस्त राहा. मस्त अशी वरईच्या तांदळाची भाकर करायची, लाल भोपळ्याची भाजी बनवायची. एकदम टेस्टी अशी होत असते. हिरवी मिरची घालायची आणि मस्त अशी बनवायची. भेंडीची भाजी बनवायची, मस्त अशी हिरवी मिरची घालायची, भेंडीची भाजी बनवून भाकर करायची. ती पण खायला एकदम अप्रतिम लागत असते. मस्त अशी बटाट्याची भाजी करायची, भाकर करायची आणि खायची. दिसतीत का नाही मस्त, त्यामुळं तुम्ही जरूर करून खा. त्यामुळं तुम्हाला अशक्तपणा येणार नाही. दिसायला पण छान दिसती, खायला पण एकदम चविष्ट लागत असते. मस्तपैकी बनवा आणि मस्त खा आणि मस्त राहा. मस्त असा झणझणीत वरईचा भात करायचा आणि खायचा. त्यामुळं तुम्हाला 9 दिवस काही भूक लागणार नाही. मस्त असं करायचं आणि खायचं.